नमस्कार मित्रांनो, मी शमूड कुत्ते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सरकारने आता नवीन 20 लाख घरे मंजूर केलेली आहे. तर यामध्ये कोणाकोणाची निवड करण्यात येणार आहे आणि काय काय कागदपत्रे या योजनेसाठी लागणार आहे, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत असतात. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामविकास विभागाकडून हा GR काढण्यात आलेला आहे. तर प्रति लाभार्थीसाठी दिले जाणारे अनुदान हे ग्रामीण भागासाठी 1,20,000 एवढे आहे आणि डोंगरी भागासाठी 1,30,000 एवढे आहे. तर यामध्ये वाढसुद्धा होणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. सदर लाभार्थी निवडीचा अधिकार ग्रामसभेत देण्यात आलेला आहे. जी काही आपल्या गावची ग्रामसभा होती तर त्यामध्ये या निवडीचा अधिकार देण्यात आलेला आहे. तर खाली पहा, लाभार्थी निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे. सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण 2011 मधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादी जनरेटेड प्रायोरिटी लिस्टची माहिती आवास सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. सदर याद्या ग्रामसभेपुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थ्याची निवड करण्यात येते. तर अशा प्रकारे ही निवड प्रक्रिया होणार आहे. तर खाली पहा, काही पॉईंट आहेत. तर प्राधान्यक्रम यादी बेघर 1 खोली लाभार्थी 2 खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केलेली आहे. प्राधान्यक्रम यादीमधील व्यक्तींची ग्रामसभेद्वारे निवड करतेवेळी खालील निकषावरील गुणांकानुसार प्राधान्यक्रम देण्यात यावे. तर जी काही निवड आहे तर ती अशा प्रकारची निवड ही होणार आहे. तर दुसरा पॉईंट आहे, 16 ते 59 वयोगटातील प्रौढ कुटुंब यामध्ये निवडले जातील. तर तिसरा पॉईंट आहे, महिला कुटुंब प्रमुख 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब अशाची इथे निवड होणार आहे. तर चौथा पॉईंट आहे, 25 वर्षावरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब, तर अशांची इथे निवड होणार आहे. पाचवा पॉईंट आहे, अपंग व्यक्ती कुटुंब ज्यात शारीरिकदृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाही, तर अशांना इथे नाही म्हटलं आहे. सहावा पॉईंट आहे, भूमिहीन कुटुंब ज्याची उत्पन्न स्रोत मोलमजुरी आहे, तर अशांना इथे निवडणार आहे. सातवा पॉईंट, सदरील गुणांकाच्या आधारे ग्रामसभा यादी तयार करतील व अशा प्रकारे गुणांच्या उतरत्या मांडणीने प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात येईल. तर खाली पहा, अर्ज कुठे करायचा. तर भरपूर जण म्हणतील हे अर्ज कुठे करायचा, तर पहा, ग्रामपंचायत आणि पंचायत समिती तुम्ही या दोन्ही ठिकाणीच हा अर्ज करू शकता. बाहेर कुठेही हा अर्ज करायचा नाही आहे. तर खाली पहा, कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत. आवश्यक कागदपत्रे 7/12 उतारा, तर 7/12 उतारा किंवा मालमत्ता नोंदपत्र, ग्रामपंचायत प्रमाणपत्र किंवा जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड किंवा रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र किंवा विद्युत बिल. दुसरं पहा, मनरेगा जॉब कार्ड आणि तिसरं बँक पासबुकची छायांकित प्रत. तर इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. तर अशा प्रकारची ही माहिती होती. तर माहिती आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत असतात. धन्यवाद.